तर हा बच्चू कडूंनी एल्गार केलेला आहे आणि त्यानंतर किशोर तिवारी आणि प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. मी राज्यमंत्री पदाचा दर्जा घेऊन तिथं सरकारमध्ये होतो. मी म्हटलं पत पुरवठा धोरण बदला. मी एकदा गेलो होतो मंत्रालयात, तर बच्चू कडू यांचा प्रस्ताव होता की किशोर तिवारी यांना ज्या पदावर तुम्ही ठेवलं त्या पदावर मला ठेवा. सरकारने केलं नाही. बच्चू कडू सरकारच्या विरुद्ध रान उचलत आहे. मला हे म्हणायचं आहे की बच्चू कडू हे एक चांगले कार्यकर्ते आहे, पण अज्ञानी आहे. कृषी संकटाचं त्यांना ज्ञान नाही, त्यांना काहीच समजत नाही. आणि त्यांचा माझा अनुभव असा राहिला की एक जेव्हा आंदोलन सुरू करतात, मग ते मोजरीचं आंदोलन असो ते असो, ते सगळं गुंडाळून घेतात. आणि काय होते की आपण 5 की 7 की इथं हॉटेलमध्ये राहाल, आपण जेव्हा पद आलं तेव्हा शिक्षण संस्थांचं आमूलाग्र परिवर्तन करण्याच्या मागे न लागता शिक्षण संस्था चालवणाऱ्यांशी संपर्क करून पैसे उकडायचे धंदे करताय, चुकीचं आहे. मंत्री असताना काय करत होतात हे पहिल्यांदा सांगा ना. मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं, शेतकऱ्याला विसरायचं, आणि आपलं मंत्रीपद गेलं आणि कोर्ट केसेस लागल्या, चौकशी लागली की मग शेतकऱ्यांचा कळवळा येतो. असे नौटंकी करणाऱ्या लोकांनी धडा शिकवला पाहिजे.